घेतला, हो. काय मागणी आहे? आज आम्ही माढा तालुक्यातून सर्व पदाधिकारी आमची तालुका कार्यकारिणी घेऊन आम्ही आज साहेबांना इथे शिष्टमंडळ भेटलेलो आहे. खरं तर ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस पक्षाबरोबर जे आमच्या तालुक्यातील काही प्रतिनिधी साहेबांबरोबर होते ते साहेबांना पडत्या काळात सोडून गेले. आज ते साहेबांना भेटतायत आणि आम्हाला पक्षामध्ये घ्या अशी विनंती करून त्या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचं त्यांचं आज या ठिकाणी आम्ही बघतोय. खरं तर आज आम्ही साहेबांना भेटून एवढंच सांगितलं की साहेब जो निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जे मोठ्या लोकांना उमेदवारी न देता एक शेतकऱ्याचं पोरग या माढा तालुक्यातून आमदार झालं पाहिजे अशा निष्ठावंत शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही तिकीट द्यावं आणि त्या ठिकाणी आमदारकीची संधी द्यावी अशी आज साहेबांना आम्ही कार्यकारिणीच्या वतीने विनंती केलेली आहे. आज आमच्या माढा विधानसभा मतदारसंघात एक 6-7 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. तर त्या ठिकाणी साहेबांना भेटलेले आहेत. आम्ही साहेबांना एवढीच विनंती केली की साहेब त्यातून तुम्ही जो सर्वेमध्ये या 6-7 नावापैकी जे शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांना तुम्ही संधी द्यावी. नाही काल ना अभित पाटलांना पाठिंबा असं नाही, पण आम्ही त्या ठिकाणी एवढंच सांगतो की ज्यांनी शेतकऱ्याचा विचार केला, ज्यांनी शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून देणं आज त्या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे अशांना संधी द्यावी. मग तेच अभिजित पाटील सध्या देवेंद्र फडणवीसोबत गेले लोकसभेला. नाही 6-7 जण म्हणले बाबा. 6-7 जण नाही तो त्यांचे भाऊ पण भेटून गेले आज पवार साहेबांना. नाही ते मला काही माहीत नाही, पण आम्ही माढा तालुक्यातील जे आमची कार्यकारिणी हे सर्वजण येऊन आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहे आणि त्या ठिकाणी आज साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की काल बबन शिंदे भेटून गेले, आमदार आहेत ते तुमचे, तर तुमचं ते आले तर त्याला विरोध असणार आहे का? हो, आमचा विरोध असणार आहे त्यांना. जर त्यांना तिकीट मिळाले तर ते तुतारीचं तिकीट मिळाले तर तुतारी महिन्यात जाऊ शकते हे आम्ही पवार साहेबांना आता सांगितलेलं आहे की म्हणलेलं आहे. जर तुम्ही जर शिंदेला बबनराव शिंदेला तिकीट जर तुम्ही घोषित केलं तर तुतारी 100% महिन्यात जाऊ शकते. हे गद्दाराला तरा नाही हे आम्ही. तुम्ही काम नाही आलं तरी काम करणार नाही काम आम्ही नाही तिकीट दिल पवार साहेबांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहे, पण आम्ही साहेबाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा आणि निष्ठावंताचा विचार करा. ठीक आहे, ओके. बबन नाव घेऊन सांगा काय म्हणतो साहेब. कोणाला विरोध करताय? आम्ही बबन दादा शिंदेला विरोध आहे. ठीक आहे, बबनराव शिंदेला